सापडत नाही। आवाहन करतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून की आपण सगळेजण मतदान करा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत। नमस्कार, मी प्रशांत बाग, माझा सहकारी अनिकेत होलमसह तुम्हा सगळ्यांचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत करतोय। आपल्याला माहिती आहे की 5व्या टप्प्याच्या निवडणुकीचं मतदान अगदी तोंडावर येऊन ठेपलेलं आहे। नाशिक आणि दिंडोरी, आणखी त्यातल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आपण जर का बघितला तर आपल्या देशातील सगळ्यात जास्त कांद्याचं उत्पादन करणारा हा भाग, हा प्रदेश, आपल्या देशातील कांद्याचा दर ठरवणारा सुद्धा हा भाग म्हणून हा सुद्धा दिंडोरीचीच ओळख आपल्याला होते। आपण बघतो की कांद्याच्या किती विपुल प्रमाणामध्ये कांदा वेगवेगळ्या प्रकारच्या बाजार समित्यांमध्ये येऊन ठेपलेला आहे। शेतकऱ्याचा कांदा या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आलेला आहे, पण हा इतका मोठ्या प्रमाणावर का आलाय, हा इतक्या मोठ्या प्रमाणावर का साचलेला आहे, व्यापारी हा कांदा लिफ्ट का करत नाहीये, या पूर्ण मतदारसंघामध्ये जर का आपण बघितलं तर इथला कांदा हा देशाच्या कानाकोपऱ्यात जातो। इथला चारपदरी कांदा जो आपण म्हणतो, हा चारपदरी कांदा तर आपल्या जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जातो। आपण बघतोय की कशा प्रकारे लोडिंग या सगळ्या ठिकाणी चाललंय। वेगवेगळ्या प्रकारचे ट्रक या ठिकाणी कांदा लोड करतात, ट्रकची साईज आहे त्याच्यावरती सुद्धा कांदा जातोय। उन्हाळी कांदा, रांगडा कांदा, इथल्या कांद्याची चव काही वेगळीच आहे। निसर्गाचं वरदान असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या काळ्या कसदार जमिनीमधनं जितकं द्राक्षाचं पीक चांगलं निघतं, तितकंच या इथला जो कांदा आहे, हा कांदा हा खायला, चवीला, औषधीला सुद्धा अत्यंत चांगला मानला जातो। कांदा प्रक्रिया आधारावर असलेले अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग जे आहे, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग इथल्याच कांद्यावर तयार केले जातात, कारण इथल्या कांद्याची प्रतवारी जी आहे तीच एक वेगळी, या कांद्याची जातकुळीच वेगळी आहे। मग ही काय नेमकी जातकुळी आहे, काय नेमका हा कांदा आहे, आणि निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा मुद्दा कांदाच का ठरतो? हा कांदा चिरताना प्रत्येक सर्वसामान्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतो, पण हा कांदा उत्पादक शेतकरी जो आहे, या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं घर, कुटुंब, परिवार सगळा या कांद्यावर चालतो। आणि अर्थातच कांद्याच्या भावात चढ उतार झाला तर याच कांद्याला भाव सुद्धा मिळत नाही, आणखीन त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू येत असतात। अर्थात मायबाप सरकारकडनं दरवेळेस अपेक्षा असते, सरकारनं काही प्रमाणात आता निर्यात बंदी उठवली आहे, पण नेमकी काय परिस्थिती आहे कांद्याची, काय सांगणार हिरामण भाऊ? म्हणजे खरं तर कांदा उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न हे काही सुटायलाच तयार नाहीये, पण काही प्रमाणामध्ये दिलासा मिळतोय का? यावर्षी कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक बाजार समितीमध्ये कांदा उतरायला जागा नाही, एवढं प्रमाणामध्ये उत्पादन येतं आणि बाजारामध्ये माल येत आहे। आज आपल्या देशावरच्या ज्या बाजारपेठा आहेत तिथं पण लोकल माल चालू झाल्यामुळं आपल्या देशावरची मागणी अक्षरशः कमी झाली। सरकारने निर्यात बंदीचा निर्णय किती दिवसपर्यंत घेतला तर हे सर्वांना माहितीच आहे। आता निर्यात बंदी खुली केली, परंतु त्यांनी त्याच्यावरती 40% निर्यात शुल्क लावल्यामुळं आज जास्त म्हणजे 10 ते 20% फक्त निर्यात जाऊ राहिला माल, आणि देशावर मागणी कमी आणि निर्यात थोडक्यात अघोषित निर्यात बंदी म्हटलं तरी चालेल। त्याचा परिणाम असा आहे का प्रत्येक बाजार समिती मोठ्या प्रमाणात अवकाशून गिराईक नाहीये, आणि देशावरती माल पोहोचत नाही, आणि पोहोचले तर तिथे विकत नाही, कारण लोकल माल तिथे कमी भावात विकले जातात। आपल्या मालाला ट्रान्सपोर्टिंगचा खर्च येतो, सर्व गोष्टीचा खर्च येतो, आपला माल जर तिथे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे हाल काही संपायला तयार नाहीये। हो, बरोबर आहे। कारण जर बघितलं तुम्ही उत्पादनाच्या हिशोबाने तर जसे कुठल्याही मालाची मागणी आणि त्याचा पुरवठा याच्यावरती गणित असतं, बरोबर, पण याचा दुसरा उपयोग हाही होतोय की देशांतर्गत कांदा बाजारात खूप मोठा उपलब्ध झाला आहे, त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्याला मात्र कांदा कमी दरामध्ये मिळतोय। हो, त्या सर्वसामान्य गिरायकाच्या बाबतीत जर म्हटलं तर आज प्रत्येक म्हणजे आपल्या पूर्ण भारत देशामध्ये जरी म्हटलं तर आज किमान कमीत कमी सर्वसामान्य माणसाला 15 ते 20 रुपये प्रमाणे किरकोळ बाजारामध्ये त्याला कांदा भेटतोय। परंतु जर हेच जर सरकारने निर्यात बंदीच्या बाबतीतलं किंवा आयात निर्यातीचं जर धोरण फिक्स केलं कंटिन्यू, की त्याच्यामध्ये त्यांनी बदल करताना किमान आम्हाला लोकांना विश्वासात घेतलं तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने फायदा होऊ शकतो। हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे। आपल्याला माहिती आहे की कांदा उत्पादक शेतकरी या कांद्याचं पीक उत्पन्न करण्यासाठी म्हणून कशा प्रकारे आपल्या शेतीत मेहनत घेतो, आणि मेहनत जर का घेत असेल की त्या मेहनतीचं फळ जर का ज्यावेळेस कांदा बाजार समितीमध्ये येतो, विक्रीला येतो, आणखीन त्यावेळेस जर का त्याला योग्य भाव मिळाला तर तो दिलासा अर्थात शेतकरी कुटुंबालाच असतो। काय सांगाल, शेतकरी राजा काय म्हणतोय? सध्याची वाढलेली महागाई त्याच्यामुळे कांदा उत्पादन करताना आम्हाला किमान क्विंटलच्या पाठीमागे 1000-1200 रुपये खर्च येतो। अशा परिस्थितीत जर मार्केटमध्ये कांदा आणला आणि आमचा जर तो 1000-1200 रुपये जर गेला तर शेतकऱ्याला मुळात परवडत नाही। आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, आम्ही ते कांदा पिकवतो। खरं तर महाराष्ट्र हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा म्हणून ओळखला जातो, आणि त्यातल्या त्यात नाशिक जिल्हा हे अतिशय चांगल्या प्रतीचा कांदा या ठिकाणी बनतो, कारण इथलं वातावरण बरोबर आहे। पण त्याचबरोबर सुनील भाऊ, एक गोष्ट महत्वाची असते की कांदा आणि निवडणूक या दोघांचं समीकरण फारच जवळचं आहे। नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक निवडणुका, खास करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक, तर ही कांद्याभोवतीच फिरते।
नक्कीच दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये 6 तालुक्यांमध्ये कांदा पिकवला जातो. परंतु गेल्या वेळेस त्या ठिकाणी खासदार असलेल्या आणि केंद्रीय मंत्री असलेल्या ज्या भारतीताई पवार होता, त्यांनी शेतकऱ्यांचा पाहिजे त्या पद्धतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केला नाही. त्याचा परिणाम असा झाला का कांद्याला जो आवश्यक भाव मिळणार होता तो मिळाला नाही. कारण शासनाने जे निर्यातीचं धोरण अवलंबलं, त्या निर्यात बंदी केली, त्याच्या आधी निर्यात शुल्क वाढवलं, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी सायकल आहे. म्हणजे ही सगळी सायकल आहे. आपण जर का बघितलं की राजकीय नेते या ठिकाणी येतात, काम करतात, पण या सगळ्या विषयामध्ये जर का बघितलं तर नितीन गडकरी यांची एक सभा सध्या नाशिकमध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जोरात फिरते. नितीन गडकरींनी बरीच आश्वासनं दिली, विश्वास व्यक्त करताय त्यांच्यावर, काय सांगाल? खरं तर केंद्रामध्ये आश्वासक चेहरा म्हणून नितीन गडकरींकडे बघितलं जातं आणि त्यांच्या कामाची पद्धत बघितलं तर ते जे बोलतात ते करून दाखवतात. त्यांनी निश्चित ड्रायपोर्ट बाबत त्या दिवशीच्या सभेमध्ये जो उल्लेख केला त्याचा शेतकऱ्यांना खरोखर फायदा होईल. परंतु त्यांनी जे सांगितलंय ते जर खरोखर अस्तित्वात आलं तर निश्चित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. जिथपर्यंत आपली नजर जाते त्या दूरपर्यंत आपल्याला दिसतोय फक्त कांदा. कांद्याचं प्रचंड उत्पादन झालंय. नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 19 बाजार समिती यातल्या 5 उप आहेत, पण त्या सगळ्याच ठिकाणी ही परिस्थिती आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणावर कांदा या ठिकाणी आलेला आहे. आणि या कांद्याची प्रतवारीनुसार खरं तर त्याला भाव मिळतो, पण या कांद्याच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्यावर विश्वास व्यक्त करता इथले शेतकरी की ड्रायपोर्ट जर का त्यांनी झालं, अर्थात ड्रायपोर्टची घोषणा केलेली आहे, अर्थाचा फायदा अर्थातच कांदा उत्पादक शेतकऱ्याला नक्की होऊ शकतो. प्रत्येकाची अपेक्षा हीच असते की आपण जे पिकवतो त्याचा फायदा जर सर्वसामान्य होत असेल तर मग पिकवणाऱ्या व्यक्तीला का नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय सांगाल? बोला. काहीच बोलणार नाही असं तर होऊच शकत नाही, कारण तुम्ही नाही बोललात तर कोण बोलणार? नाही, गडकरी साहेबांवर सगळ्यांचाच विश्वास आहे. ते जे बोलतात ते करून दाखवत आहे. आतापर्यंत त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या गोष्टी आहे. त्यांनी जर आता जर बोललेलं जे करून दाखवलं तर नक्कीच नाशिक जिल्ह्यातलं शेतकरी त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि सरकारलाही मदत कराल. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही फायदा होईल. बस विश्वास व्यक्त करताय, पण सगळ्यात महत्वाचं एकच आहे की घर चालणं. दादा काय म्हणताय, कांद्यावर घर चालतं आपलं? कांद्यावर घर चालतं, पण मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पिकवतो आम्ही, पण ते त्याप्रमाणे भाव मिळत नाही शेतकऱ्याला. अवकाळी होते, कधी गारपीट होते, त्या तर नुकसान बी होतंय. आणि या खर्चाच्या याच्यात 1000-1200 रुपये भावात शेतकऱ्याला काय कांदा परवडत नाही. 1000-1200 रुपये खर्च जातो, तेवढ्यात कांद्यात उत्पन्नात ह्या भावात परवडत नाही. परवडत नाही ही शेतकऱ्याची अत्यंत बोलकी भावना आहे. अर्थात सगळ्यात शेवटी काय असतं महत्वाचं की प्रत्येकाची अपेक्षा कोणाकडे असते तर त्या मायबाप सरकारकडे. काय अपेक्षा आहेत मायबाप सरकारकडून? गव्हर्नमेंटनी आयात निर्यातीचे हे धोरण आहे हे फिक्स ठेवलं पाहिजे. कारण तुम्ही बघितलं असाल दरवेळेस अर्ध्या रात्रीतून गव्हर्नमेंट डायरेक्टली निर्यात बंदी करून टाकतं. त्याचा परिणाम व्यापारावर मोठ्या प्रमाणात होतो. आज आमचे कंटेनर तुम्ही बघितलं असाल तर 8 दिवसापूर्वी 500 कॅन्टरमध्ये जेएनपेटीमध्ये उभे राहिले होते. कारण गव्हर्नमेंटचे जे ध्येय धोरण आहे ते बंद करताना ज्या इमिजिएटली लागू जातात तसं चालू करताना त्यांचे इमिजिएटली लागू धरसोड वृत्ती नसावी निर्णयामध्ये. मतदान करणार की नाही सगळे? 100% मतदान करणार ना. हा आपल्याला माहिती आहे की हा जितका कांदा उत्पादक सगळ्यात जास्त प्रदेश आहे तितकाच मतदानाची टक्केवारी सुद्धा या ठिकाणी तितकीच जागरूक मतदारांचा प्रदेश म्हणून बघतात. कांदा हा सर्वसामान्याच्या डोळ्यामध्ये चिरताना अश्रू आणतो, पण त्याला सर्वसामान्याला तो स्वस्तात पडलेला असतो. पण तीच अपेक्षा असते कांदा उत्पादक शेतकऱ्याची की 2 पैसे आम्हाला सुद्धा मिळावे, 2 पैशाचा योग्य तो भाव आम्हाला सुद्धा मिळावा. निर्यातीचं धोरण सरकारनं स्टेबल ठेवावं, सरकारवर विश्वास ठेवतोय. अर्थात प्रत्येक शेतकरी असो की आपल्या देशातला कोणताही सर्वसामान्य माणूस असो, तो जर कोणाला मायबाप मानत असेल भौतिकदृष्ट्या तर ते सरकारला. अपेक्षा व्यक्त करतायत सरकारकडनं. नितीन गडकरी यांनी दिलेलं आश्वासन त्याच्यावर विश्वास व्यक्त करतायत. ड्रायपोर्ट झालं तर इथल्या कांद्याला खऱ्या अर्थानं उठाव मिळू शकतो हा विश्वास वाटतो इथल्या शेतकऱ्यांना. पण शब्दांना कृतीचा आधार असेल तर अर्थ प्राप्त होतो. अर्थातच कांदा प्रश्नावरचं या विधानसभा मतदारसंघातलं म्हणजे 6 विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. या सगळ्याच ठिकाणी ज्वलंत मतदान जर कोणतं होत असेल तर ते कांदा प्रश्नावरचं. आवश्यकता आहे प्रत्येकाला या कांद्यावरनं योग्य तो भाव मिळायचा. कारण आपला देश आहे तसा कृषीप्रधान, आणि या कृषीप्रधान देशामध्ये जर का आपण बघितलं तर अनेक असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सपोर्टेशन होत असतात. हा शेतीमाल आहे, या शेतीमालाच्या माध्यमातून हे पूर्णपणे व्यवसाय होत असतो. पण आपल्या देशातल्या प्रत्येक लहान मोठ्या उद्योजकाला त्याच्या उत्पादनाचा दर ठरवण्याचा अधिकार आहे. पण या देशातला सगळ्यात मोठा उद्योजक जर कोण असेल तर तो आहे शेतकरी राजा.
शेतकऱ्याला मात्र आपल्या उत्पादनाचा भाव ठरवण्याचा, दर ठरवण्याचा कोणताही अधिकार नाही. अर्थातच निसर्गाचं चक्र जे आहे, आणखी निसर्गाचं या चक्राच्या आधारच असलेलं शेतीचं उत्पादन असतं. अवकाळी पावसाचा फटका बसत असतो आणि हा फटका बसत असताना सुद्धा शेतकरी राजा हा फक्त आणि फक्त आपल्या शेतीत रमत असतो. कधी ऊन असतं, कधी पाऊस असतं, तर कधी कडाक्याची थंडी सुद्धा असते. पण याच कांद्याच्या माध्यमातून जर शेतकरी राजाला सुखावणारा निर्णय सरकारनं आत्ता घेतलाय, कुठेतरी शेतकऱ्याला त्याचा आत्ता फायदा दिसून येतोय. हाच फायदा जर कायम ठेवला तर शेतकऱ्याला नक्कीच दिलासा मिळू शकतो. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये असलेल्या सगळ्या प्रत्येक ज्वलंत प्रश्नाची योग्य ती माहिती, योग्य ती बाजू आपल्यापर्यंत पोहोचवणं माझं सहकारी अनिकेत होलमस्वामी, प्रशांत बाग हे सातत्याने करत राहणार आहे. एकच गोष्ट महत्वाची आहे की मतदान हे आपलं आद्य कर्तव्य आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदान करायला विसरू नका. प्रश्न समस्या या असतात, सोडवल्या सुद्धा जातात. पण मतदानाचा हक्क जर का आपण गमावला, मतदान केलं नाही, तर मात्र आपल्या प्रश्नांचं उत्तर आपल्यालाही सापडत नाही. आवाहन करतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या आपण सगळेजण मतदान करा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18